घटक आहे। कारण आपल्याला कल्पना आहे की हे क्षेत्र असं क्षेत्र आहे की ज्याचा जीडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन हे 11% आहे, पण याच्यावर अवलंबून असलेले किमान 45% लोक आहेत। याचा अर्थ काय की राज्यातल्या 45% लोकांना उपजीविका देणारं एक क्षेत्र आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर त्या माध्यमातून हाच वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं डिस्ट्रेस्ड आहे। याच वर्गाकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि हे असं वर्ष आहे की ज्या वर्षी आपण हे कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो, शेतकऱ्याला देखील दिलासा मिळेल अशा प्रकारचा फायदा आपण शेतकऱ्याला देऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचने ही आपलीच सगळ्यांची जबाबदारी आहे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा। आपापल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम कसं करता येईल असा प्रयत्न आपण करावा। या सगळ्या योजनांचा एकत्रित विचार करून आणि गाव ही एकात्मिक संकल्पना अशा प्रकारचा विचार करून जर आपण या योजना राबवल्या तर निश्चितपणे एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो। कारण मागच्या काळात आपण जलयुक्त शिवारमध्ये देखील बघितलं की ज्यावेळेस एकात्मिक विचार केला त्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन घडलं। ज्यावेळेस सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला आपण एक कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड केला त्यावेळेस एक ट्रान्सफॉर्मेशन घडलं आणि म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीनं आपल्या सगळ्या योजनांचा एकात्मिक विचार जर आपण केला तर निश्चितपणे याचा एक मोठा फायदा आपल्याला होईल।